हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी. आज आपण नवोदय परीक्षेतील लेसन नंबर 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया याच्यातील काही बेसिक क्वेश्चन पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट सुरू करायच्या आधी आपण बेसिक काही गोष्टी समजून घेऊया. तर पहिले आपल्याला दिलेलं आहे की भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी कशी ओळखायची. तर जेव्हा कोणत्या संख्येला आपण भाग देतो, म्हणजे 34ला आपण इथं 6 भाग दिला, तर 34 हा भाज्य आहे. भाग देणारी संख्या म्हणजे 6 हे भाजक आहे. वर येत असते ती संख्या भागाकार आणि रिमेंट जे खाली उरते त्याला आपण बाकी म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे एक क्वेश्चन मी करून दाखवणार आहे की जसं आपण जर 20ला आपण 5ने डिवाइड केलं तर पहा इथं 5 येणार, इथं 20 येणार आहे. तर 5 चोके 20 आणि 20 मधून 20 गेले तर 0. तर पहा हा जे शून्य आहे हे बाकी आहे, हा भाज्य आहे आणि हा 5 भाजक आहे. तर पहा भाज्य आणि भाजक ऑलरेडी आपल्याला दिलेले असतात. भागाकार आणि बाकी ही आपल्याला काढावी लागते, म्हणजे डिवाइड करून आपल्याला भागाकार आणि बाकी काढावी लागते. तर भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी असं लक्षात ठेवू शकतो आपण. भाज्य, भाजक, भागाकार, बाकी. नेक्स्ट आहे विभाज्यतेच्या काही कसोट्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर विभाज्यतेची 2ची कसोटी, 4ची आणि 8ची कसोटी आपण पाहू. तर कोणतीही संख्या जर ती समसंख्या असेल, फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल दिलेलं आहे 42, हा 2 ही समसंख्या आहे. तर एकक स्थानावर जर समसंख्या असेल ना तर त्या संख्येला 2 पूर्ण भाग जातो. पहा इथं 324 हा एक अंक दिलेला आहे, तर 300 एकक स्थानावर 4 आहे. तर समसंख्या असेल तर त्या संख्येला 2 पूर्णपणे भाग जातो. सेम 4ची कसोटी अशी असते की जर एखाद्या संख्येला, तर ज्या संख्या आहे पहा, जर मागून एका पाठोपाठ एक जर त्या संख्येला 4 भाग जात असेल तर ती संख्या ला 4 भाग जातो. आपण जर इथं संख्या एक्झाम्पलला दिलेली पाहते 700 दिलेला आहे ना, तर 0 आणि 0 पहा कंटिन्यू हे 0 दिलेले आहे. 2 एकक स्थानी आणि दशक स्थानी कंटिन्यू असे 0 असेल ना 2 स्थानावर, तर या संख्येला 4 भाग जातो. किंवा पहा इथं 24 अंकाचे स्थान नाही बदले तर 24ला 4 भाग जातो. किंवा समोरचे जर 2 अंक आपण घेतले 32, तर याला पण 4 भाग जातो. म्हणून या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. आणि जर 4ची कसोटी आपल्याला लक्षात नाही आली तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण 2 डिवाइड करून 2दा डिवाइड करू शकतो, म्हणजे 4 न डिवाइड करता 2ने 2दा डिवाइड करू शकतो. तर 4ची कसोटी आपल्याला लक्षात नाही राहिली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तर 2ची कसोटी लक्षात ठेवायची की एकक स्थानी समसंख्या पाहिजे. तर 3ची कसोटी काय आहे की जर आपण संख्यांची बेरीज केली तर त्या संख्येच्या बेरीजला 3 भाग जातो. इथं पहा 3, 8 आणि 1, तर 8 आणि 3 इथं 11 होतात. 11 आणि 1 12, तर 12 हे 3च्या टेबलमध्ये येते, म्हणजे 12 हे 3 विभाज्य आहे. 12ला भाग जातो 3, म्हणून या संख्येला 3 भाग जातो. ठीक आहे. सेम अशीच 3 ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 6 पण भाग जाऊ शकतो. किंवा आपण 3नाच 2 वेळा भाग देऊ शकतो. 6ची कसोटी आपल्याला लक्षात नाही बसली तरी काय प्रॉब्लेम नाही. सेम अशी 9च्या पटीत असणारी संख्याचंही असते की 9च्या पटीत जर ती संख्या असेल तर त्या संख्येला 9 भाग जातो. तर महत्त्वाच्या कसोटी आहे फक्त 2ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची आणि 10ची. फक्त 5 एवढ्या कसोट्याही लक्षात असल्या तरी खूप आहे. तर 9ची कसोटी आहे की जर आपल्याला त्याची बेरीज जर 9च्या पटीत असेल, पहा इथं 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 आणि 2 14 आणि 4 इथं 18, तर 18ला 3 भाग जातो. म्हणून या पूर्ण संख्येला 3 भाग जाणार आहे. तर याला आपण 9ची कसोटी अशी असं समजून घेऊ. तर ज्या संख्येला 9 भाग जातो त्याच संख्येला 18 पण भाग जातो. तर या 4 कसोटी लक्षात ठेवल्यापेक्षा आपण फक्त 3ची कसोटी जरी लक्षात ठेवली तरी खूप आहे. आणि इथंही 2ची कसोटी जर लक्षात ठेवली तरी खूप आहे. तर 5ची आणि 10ची कसोटी, तर 5ची जरी लक्षात ठेवली तरी खूप आहे. तर 5ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असेल, पहा इथं 0 आणि एकक स्थानी, किंवा 5ही असेल, इथं पहा सॉरी 10ची, तर इथं 5ही किंवा 0 असेल तर या संख्येला 5 पूर्णपणे भाग जातो. जर एकक स्थान, फक्त एकक स्थानचा अंक पाहायचा. आणि 10ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 असेल, फक्त 0, पहा इथं 0 दिलेला आहे ना, त्या संख्येला 10 भाग जातो. तर 11ची कसोटी पहा, 11ची कसोटी थोडीशी लक्षात ठेवण्यासारखी आहे. 11ची कसोटी अशी आहे की समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज यांच्यातील जे फरक असतो ना, यांच्यातील फरक काढायचा. त्याला जर 11 भाग गेला तर त्या संख्येला 11 भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी एक करून दाखवते. पाहिजे संख्या घेतलेली आहे मी की 59125, तर समस्थानच्या अंकाची बेरीज करू. पहा समस्थान म्हणजे कोणते, 9 आणि 2. ठीक आहे. तर 9 आणि 2ची जर आपण बेरीज केली तर ती आली 11. विषम स्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे विषम म्हणजे पहा समस्थान म्हणजे 2 नंबरचा, 4 नंबरचा, 6 नंबरचा हे समस्थान. आणि विषम स्थान म्हणजे 1 नंबरचा, त्याच्यानंतर 3 नंबरचा, त्याच्यानंतर 5 नंबरचा. तर यांची बेरीज करू. 5 + 1 +
5. तर 5 आणि 1 6, 6 + 5 इथे झाले 11. तर 11 मधून 11 गेले 0 आहे. जर आपण इथून 11 मधून 11 मायनस केले तर बाकी 0 आली. 0 आली किंवा 11च्या पहाड्यात येणारी संख्या जर मिळाली तर या संख्येला 11 भाग जातो. म्हणजे या संख्येला जर आपण 11 भाग देऊन पाहिले तर 11 भाग जाणार आहे. अजून एक एक्झाम्पल करून पाहू आपण. इथं पहा, समस्थानची बेरीज करू. पहिले 2 आणि 0, 2 आणि 0 2 आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज करू. म्हणजे 6 + 9 + 9. तर 6 + 9 इथं डायरेक्ट आपण प्लस करून पाहू शकतो. 6 + 9 झाले आपले 15, 15 आणि 9 झाले तर 24. ठीक आहे, तर 24. तर याच्या आणि याच्यातील फरक किती आहे? समस्थानच्या अंकातील बेरीज आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज यांच्यातील फरक. समस्थानच्या अंकाची बेरीज ही आली आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज ही आली. यांच्यातील फरक म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस. 24 मधून जर आपण 2 मायनस केले, 24 - 2 तर इथे येणार आहे 22. तर 22 या संख्येला 11 पूर्ण भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 11 पूर्ण भाग जातो असं आपण म्हणू शकतो. तर ही झाली 11ची कसोटी. तर नेक्स्ट आहे आपल्याला सरासरी काढणं. तर सरासरी काढणं मी ऑलरेडी काही व्हिडिओमध्ये करून दाखवलेलं आहे, पण एक्झाम्पलसाठी तर आपण समजून घेऊ की आपल्याला जितक्या संख्यांची सरासरी काढायची असते तेवढ्या संख्यांचा नंबर डिव्हिजनमध्ये घ्यावा लागतो आणि ज्यांची सरासरी करायची त्या संख्या सगळ्यावर मांडायच्या, त्यांची ॲडिशन करायची आणि डिवाइड बाय त्या संख्यांची त्या नंबर ऑफ त्या संख्या. तर एक एक्झाम्पल इथे सरासरी करण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर 1 2 5 7 आणि 10 यांची सरासरी कशी काढायची. तर पहिल्या संख्या सगळ्या मांडून घेऊ आपण की 1 2 5 7 आणि 10 आणि यांची काय करू, प्लस करू. ठीक आहे, तर यांची प्लस करायची. आता डिवाइड बाय किती म्हणजे कोणत्या संख्येला याला भाग द्यावा लागेल तर संख्या मोजून घेऊ. 1 2 3 4 5. 5 संख्या आहे ना, म्हणून 5 भाग द्यायचं. 6 संख्या जर असल्या तर 6 भाग द्यायचं. 7 संख्या असल्या तर 7 भाग द्यायचं. जेवढे नंबर ऑफ संख्या ते असल्या तेवढ्या. आता यांची सगळ्यांची प्लस करून घेऊ. 1 + 2 3, 3 + 5 8, 8 आणि 7 15 आणि 10 25. ठीक आहे, 25 भागिले 5. जर 25ला आपण 5 भागलं तर येते 5. म्हणजे या सगळ्या संख्यांची सरासरी आली आपली 5. तर अशा सरासरीचे काही एक्झाम्पलही मी काही व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, तर ते आपण जाऊन पाहू शकता. तर अशा प्रकारे काही बेसिक आपण लेसन नंबर 2चं पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत आणि प्रॅक्टिस सेटचे सोल्युशन पाहणार आहोत. तर व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.